नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वज्ञ एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती तसेच इतर कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये विचारल्या गेलेल्या 25 महत्त्वपूर्ण जीकेच्या प्रश्नांचे विश्लेषण पाहणार आहोत. तर व्हिडिओला सुरुवात करूया. जर्मनी या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती? तर बर्लिन ही जर्मनी या देशाची राजधानी आहे. अमेरिकन गांधी असे कोणास म्हटले जाते? तर मार्टिन लुथर किंग यांचा उल्लेख अमेरिकन गांधी असा केला जातो. तिसरा प्रश्न, दादासाहेब फाळके पुरस्कार विजेती पहिली महिला खालीलपैकी कोण? तर देविका राणी यांना पहिला दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात आला होता. सुरती, मुर्रा, मेहसाणा या कोणत्या प्राण्याच्या जाती आहेत? तर या म्हैस या प्राण्याच्या जाती आहेत. जगातील सर्वात खोल मरियाना गर्ता खालीलपैकी कोणत्या महासागरात आहे? तर जगातील खोल मरियाना गर्ता हा पॅसिफिक महासागरामध्ये आहे. फिलिपिन्स या देशाचे चलन खालीलपैकी कोणते? तर पेसो हे फिलिपिन्स या देशाचे चलन आहे. आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस खालीलपैकी केव्हा साजरा केला जातो? तर दरवर्षी 8 सप्टेंबर या दिवशी आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस साजरा केला जातो. खट्याळ नदी असे खालीलपैकी कोणत्या नदीचे नाव आहे? तर कोसी नदीचा उल्लेख खट्याळ नदीमधून केला जातो. संरक्षण साहित्य निर्मिती केंद्र वरणगाव खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर वरणगाव हे ठिकाण जळगाव जिल्ह्यामध्ये आहे. 11वा प्रश्न, छत्रपती शाहू महाराजांची समाधी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर यांची समाधी माहुली येथे सातारा जिल्ह्यात आहे. सेंट्रल वॉटर रिसर्च ही संस्था खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? तर सेंट्रल वॉटर रिसर्च ही संस्था पुणे या शहरामध्ये आहे. 51 ते 100 पर्यंतच्या संख्येत 7 हा अंक किती वेळा येतो? तर 51 ते 100 पर्यंत 7 हा अंक एकूण 15 वेळा येतो. लोकमान्य टिळक हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे नेते होते? तर लोकमान्य टिळक हे जहालमतवादी प्रकारचे नेते होते. संसदेची एका वर्षातून किती अधिवेशने होतात? तर संसदेची एका वर्षातून 2 अधिवेशने होत असतात. राजर्षी शाहू महाराज यांचा जन्मदिवस खालीलपैकी कोणता आहे? तर 26 जून 1874 हा राजर्षी शाहू महाराज यांचा जन्मदिवस आहे. कडधान्यांमध्ये कोणत्या अन्न घटकाचे प्रमाण जास्त असते? तर कडधान्यांमध्ये कार्बोहायड्रेट्स या अन्न घटकाचे प्रमाण सर्वात जास्त असते. मानवाच्या पाठीच्या कण्याच्या 33 मणक्यापैकी किती मणके हे मानेत असतात? त्यापैकी 7 मणके हे मानेत असतात, तर उरलेली 26 मणके हे पाठीच्या कण्यामध्ये असतात. सध्या भारताचे केंद्रीय कृषी मंत्री कोण आहेत? तर नरेंद्र सिंह तोमर हे भारताचे केंद्रीय कृषी मंत्री आहेत. वेलिंग्टन ही कोणत्या देशाची राजधानी आहे? तर वेलिंग्टन ही न्यूझीलंड या देशाची राजधानी आहे. भूमध्य समुद्राची किल्ली असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? तर जिब्राल्टरची खाडी यास भूमध्य समुद्राची किल्ली असे म्हटले जाते. अज्ञातवासी हे टोपण नाव खालीलपैकी कोणत्या कवीचे आहे? तर दिनकर गंगाधर केळकर यांचे टोपण नाव अज्ञातवासी असे आहे. महाराष्ट्र राज्याचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत? तर महाराष्ट्र राज्याचे सध्याचे गृहमंत्री हे दिलीप वळसे पाटील हे आहेत. महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पर्यटन मंत्री कोण आहेत? तर एकनाथ शिंदे हे महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पर्यटन मंत्री आहेत. 2019च्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारतातर्फे खालीलपैकी कोणी पदक जिंकले नाही? तर नीरज पांडे यांनी भारतातर्फे पदक जिंकले नाही. तर मीराबाई चानू, पी.व्ही. सिंधू आणि रवी कुमार या तिघांनी पण 2019च्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारतातर्फे पदक जिंकले होते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा.